Future continuous tense used to talk about an action that will be happening at a specific time in the future. Future continuous tense shows that the action will be in progress at that time, means future time. भविष्यात त्यावेळेस चालू असलेली कृती दाखवण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतात. म्हणजे ती कृती भविष्यात त्यावेळेस सुरू असेल पण पूर्ण झालेली नसेल. मीन्स ती कृती कंटिन्यू चालू असेल, त्यालाच आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स असे म्हणतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यात विल बी आणि वर्बचा आयएनजी फॉर्म वापरला जातो. वाक्यात टुमॉरो, नेक्स्ट वीक, बाय धिस टाइम, इन द इव्हिनिंग, मराठीमध्ये उद्या, संध्याकाळी, पुढच्या आठवड्यात असे काही टिपिकल शब्द किंवा वर्ड्स वापरले जातात. आता एक्झाम्पल्स बघू. मी 8 वाजता अभ्यास करत असेन. आय विल बी स्टडिंग ॲट 8 o'clock. मी 8 वाजता अभ्यास करत असेन. आय विल बी स्टडिंग ॲट 8 o'clock. मी जेवत असेन. आय विल बी ईटिंग. मी जेवत असेन. आय विल बी ईटिंग. उद्या याच वेळेला मी माझ्या परीक्षेचा अभ्यास करत असेन. आय विल बी स्टडिंग फॉर माय एक्झाम ॲट धिस टाइम टुमॉरो. उद्या याच वेळेला मी माझ्या परीक्षेचा अभ्यास करत असेन. आय विल बी स्टडिंग फॉर माय एक्झाम ॲट धिस टाइम टुमॉरो. ती संध्याकाळी जेवण बनवत असेल. शी विल बी कुकिंग डिनर इन द इव्हिनिंग. ती संध्याकाळी जेवण बनवत असेल. शी विल बी कुकिंग डिनर इन द इव्हिनिंग. आम्ही स्टेशनवर तुझी वाट पाहत असू. वी विल बी वेटिंग फॉर यू ॲट द स्टेशन. आम्ही स्टेशनवर तुझी वाट पाहत असू. वी विल बी वेटिंग फॉर यू ॲट द स्टेशन. ते रात्री चित्रपट पाहत असतील. दे विल बी वॉचिंग अ मूवी ॲट नाईट. ते रात्री चित्रपट पाहत असतील. दे विल बी वॉचिंग अ मूवी ॲट नाईट. आम्ही पुढच्या महिन्यात दिवाळी साजरी करणार आहोत. वी विल बी सेलिब्रेटिंग दिवाळी नेक्स्ट मंथ. आम्ही पुढच्या महिन्यात दिवाळी साजरी करणार आहोत. वी विल बी सेलिब्रेटिंग दिवाळी नेक्स्ट मंथ. ते मैदानात फुटबॉल खेळत असतील. दे विल बी प्लेइंग फुटबॉल इन द ग्राउंड. ते मैदानात फुटबॉल खेळत असतील. दे विल बी प्लेइंग फुटबॉल इन द ग्राउंड. ती उद्या एक नवीन पुस्तक वाचणार आहे. शी विल बी रीडिंग अ न्यू बुक टुमॉरो. ती उद्या एक नवीन पुस्तक वाचणार आहे. शी विल बी रीडिंग अ न्यू बुक टुमॉरो. आम्ही पुढच्या रविवारी
सहलीला जाणार आहोत. We will be going on a trip next Sunday. आम्ही पुढच्या रविवारी सहलीला जाणार आहोत. We will be going on a trip next Sunday. तो त्या वेळेला झोपलेला असेल. He will be sleeping at that time. तो त्या वेळेला झोपलेला असेल. He will be sleeping at that time. ती फोनवर तिच्या मैत्रिणीशी बोलत असेल. She will be talking to her friend on the phone. ती फोनवर तिच्या मैत्रिणीशी बोलत असेल. She will be talking to her friend on the phone. उद्या सकाळी मी माझ्या प्रोजेक्टवर काम करत असेन. I will be working on my project tomorrow morning. उद्या सकाळी मी माझ्या प्रोजेक्टवर काम करत असेन. I will be working on my project tomorrow morning. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.